देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ. म्हणजे ते ऑपरेशन सिंदूर आपल्याकडे झालं, त्याच्यानंतर एक संदेश 2-3 टाकले होते, त्याच्यानंतर एक आता मागे एक संदेश टाकला होता. असं तोच ते 2-3 संदेश मिळून एक चिंतनासाठी घेतलेला आहे. तर एक संदेश होता, त्याच्यात बाबा सांगतात की 2 रीत आहेत. कुठल्या रीत आहेत? 2. तर एक रीत आहे संतांची रीत आहे आणि दुसरी रीत आहे ती कोणाची? देवाची रीत आहे. मग संतांची रीत कशी असते आणि देवाची रीत कशी असते? संतांची रीत काय करते? तर जो कोणी दुष्ट आहे, जो कोणी बाबा अधर्म करतोय किंवा धर्म पालन करत नाही, त्या व्यक्तीला, त्या लोकांना उद्बोधन करून सांगून त्यांच्यातला दुष्टपणा, त्यांच्यावर कुठलीही म्हणजे काय म्हणतो एक प्रकारे हिंसक कारवाई न करता त्यांना काय करतात? सात्विक बनवतात, म्हणजे त्यांना ह्या धर्माच्या मार्गात आणतात. त्यांना बाबांनी काय सांगितलंय? संतांची रीत सांगितलं. मग दुसरी येते कधी? देवाची रीत. मग देवाची रीत असं म्हणजे शब्द वापरलाय. बाबा म्हणतात की संत काम करतात आणि मग देवाला अवताराला यायला लागतं. मग देव अवतार काय असंच घेतो का? नाही, काहीतरी काम नसलं पाहिजे, नाही का? मग तिने सकाळी मांडलं होतं काय? यादा यादा ही धर्म असते, नाही का? म्हणजे आधी ग्लानी आली पाहिजे. मग आता तो पण विषय त्यांनी घेतला काय? बाबा मग देव येणारच आहे, तर मग आम्ही कशाला एवढं, नाही का? रोज स्टेटसला कशाला संदेश टाकायचे, रोज भजन कशाला करायचे? तर तो आता त्यांनी घेतलाय विषय. पण मला सांगायचं आहे काय की देव अवताराला येतो. मग देव अवताराला कधी येतो? तर देव अवताराला तेव्हा येतो जेव्हा त्याला हे समजतं की आता हे संतांना ह्यांच्यातला दुष्टपणा म्हणजे हिंसक काय म्हणतो त्याच्यावर प्रक्रिया न करता निघत नाहीये. म्हणजे ते संतांचं अपयश आहे का? नाही. ते कोणाचं अपयश आहे? आपलं अपयश आहे. आपण संतांची म्हणजे संतांची वाणी समजत नाही, संतांची व्याख्या समजत नाही, संतांना काय सांगायचे हे समजत नाही, मग देवाला यायला लागतं. मग आता देवाचा स्वभाव कसा आहे आणि म्हणजे संतांचा स्वभाव कसा आहे ह्याच्यावर पण बाबांनी काल म्हणजे स्पष्ट भाष्य केले. देव काय करतो? बदला घेतो. आणि संत काय करतात? बदलाव म्हणतात. मग आपण आपल्यात काय झालंय म्हणून आपण इथं आहे? बदलाव झालेला आहे. मग आपलं जाता आपल्यावर बदला घ्यायचा ठरवला असता बघा, आता आपण असतो काय आपण शिल्लक? देव बदला घेणार आहे तुमच्यावर, मग तुम्ही शिल्लक राहणार काय? नाही राहणार, नाही. म्हणजे माणसाने मुलगीला मारल्यासारखं आहे, म्हणजे काय त्याला हे नाही. मग आता ह्याचं उदाहरण म्हणून एक म्हणजे आता वारीचा विषय आषाढी निमित्त आपण सगळे चिंतन मांडतोय, चिंतन करतोय. तर त्यातला एक म्हणजे आता वारी काय आजची नाही, बऱ्याच वर्षांपासून वारी चालू आहे. तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक जवळ आला होता तेव्हा एक औरंगजेबनी हे केला होता, एक त्याचा दूधभाव म्हटलं जायचं त्याला. तर त्याचं नाव होतं बहादूर खान. तर त्याला अपॉइंट केला होता की त्याला पाठवलं होतं कधी? जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता तेव्हा त्याला पाठवला होता. तो त्याला रोखता आला नाही. मग त्यानंतर बरेचसे म्हणजे लढाईमध्ये वगैरे पण त्याला अपयश आलं. मग संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे असं त्याच्या कानावर आलं. पण आता म्हणजे संभाजी महाराजांचं येणार आहे तोवर स्वराज्य आपलं स्थापित झालं होतं. पूर्णपणे आपल्याकडे काय होत होतं? लोक म्हणजे आपण पण तेवढे शक्तिशाली झालो होतो की आपण कोणालाही म्हणजे हरवू शकत होतो. तर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला रोखायचा आहे. मग हे शक्य होत नव्हतं, कारण तोवर आपण बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणतो स्वराज्य स्थापन झालं होतं, सैन्यबळ चांगलं होतं, आपण पण एक प्रबळ शक्ती म्हणून विरोध करत होतो. मग असंच तो एका त्याच्या पेडगावच्या तिथल्या किल्ल्यावर होता आणि त्याने बघितलं की बाबा इथून एक असं म्हणजे भगवी पताका घेऊन, टाळे घेऊन हे घेऊन लोक जातात. तर त्याने त्या किल्ल्याच्या ह्याला विचारलं की बाबा ही कोण आहेत लोक, का चालली ती? मग ते म्हणले ही म्हणजे आता ते म्हणजे त्यांच्यात नाही का आता त्यांच्यात ते आल्ला म्हणजे ते त्यांचा देव वगैरे, तसं हे ह्यांच्या देवाकडे प्रवास करतात. म्हणजे मग म्हणले मग ह्यांना कधी कोणी थांबवलं नाही आपल्या राज्यात? म्हणले नाही, आपण म्हणजे देवाशी माणसाचा संबंध यावा ह्याच्याशी काही कोणाला अडथळा आहे नाही का, असं त्या हिने सांगितलं. तो दारावरती दरबार होता त्याने. मग म्हणला मी ह्यांना अडवणार म्हणला. तर तो म्हणला की नाही विचार पण करू नको म्हणला. आता तर म्हणला म्हणजे शिवाजी महाराज झाला तरी राजकारण वगैरे होतं, पण संभाजी महाराज सरळ अटॅक मोडवर आहे. तरी सुद्धा त्याने काय केलं तर ते पेडगावच्या शेजारून जी दिंडी चालली होती त्याच्यावरती हल्ला चढवला. आता वारकरी काय शस्त्र ह्याच्यात असणार आहे का? नाही. मग त्यांच्यावरती हल्ला चढवला, त्याच्यावरती 200-300 लोक त्या वारीत त्यांनी ठार केली. मग ती बातमी पोहोचली संभाजी महाराजांकडे आणि त्यांनी मग काय केलं की वारीला पण एक आता जे पोलीस प्रोटेक्शन मिळतं, आता ती गर्दीमुळे किंवा राजकीय नियमांमुळे मिळतं आपल्याला, पण तेव्हापासूनच त्यांनी ती हे केलं, काय केलं
स्वतःची मावळ्यांची एक तुकडी तिथं संरक्षणात दिली की जो कोणी दिंडीला चाललाय, वारीला चाललाय, त्याला आपल्याला प्रोटेक्शन करायचं. आता हे प्रसंग सांगण्यामागे कारण काय होतं, तर बाबांचं संदेशमध्ये उल्लेख आहे की संत रीतीने सुद्धा दुष्टपणा जातोय आणि देवाकडून पण दुष्टपणा जातोय. आता तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्ही कशाने घालवायचं. आता आपण संतांच्या ह्याने निवडला म्हणून आपण त्या ह्याच्यात नाही गेलो, म्हणजे कशात नाही गेलो, बदलाच्या भूमिकेमध्ये आपण नाही आलो, आपण बदलावच्या भूमिकेमध्ये आलो. तर हे जे आहे म्हणजे काय की जसा हा प्रसंग घडला तसाच तो ऑपरेशन सिंदूरचा प्रसंग घडला होता की ते अतिरेकी जे होते त्यांना सांगून प्रेमानं समजून त्यांना जमलं असतं का, नाही. मग मोदीने काय केलं, कठोर पाऊल उचललं, म्हणजे काय केलं, बदला घेतला आणि जगामध्ये एक तो हे दिला की बाबा, म्हणजे आता तसं म्हणायचं तर इतिहासानेच तो स्वतःची पुनरावृत्ती केली. आता ते काय वारेल नव्हते गेले, पण ह्या भारतामध्ये जर हिंदू सुरक्षित नाही किंवा आपणच आपल्या देशामध्ये साधं फिरू सुद्धा शकत नाही की म्हणजे ह्याच्यासारखी काय मोठी शोकांती काय नाही का, तर त्यांनी तो हे केला त्याच्यावरती की तिथं म्हणजे एक प्रकारे त्यांनी देवाची रीत अवलंबली आणि ते ऑपरेशन सिंदूर हे केलं. आता हे म्हणजे सांगण्यामागं प्रयोजन काय, आता कालपासून विषय ऐकतो आपण काय की ऊर्जा आहे नाही का, परत गोशाळेची काय निर्मिती केली पाहिजे किंवा वृक्ष संवर्धनाचं काय महत्व असलं पाहिजे, त्याचबरोबर अजून धर्माच्या कार्यात तरुण मुलांनी किंवा लहान मुलांनी आलं पाहिजे. मला वाटतं विशाल भाऊंनी मला दुपारी संदेश टाकला होता की लहान कोण दिसत नाहीये म्हटले मंदिरात, म्हणजे ह्याच्या आपल्या धर्म मंडपामध्ये नाही का, म्हणजे हे कुठेतरी थोडंसं आपल्याला म्हणजे ह्याच्यासाठी आपण करतोय, काय करतोय, धर्माचे विचारांचं प्रसारण करतोय. आता हे सगळं चाललंय कशासाठी, आता एका प्रश्नावरून सुरुवात करूया आपण बरं का. आता जगातले बलाढ्य देश कोणते, अमेरिका, रशिया, चायना. बघा भारत म्हणलं कोण, म्हणजे भारत बलाढ्य नाहीये का, आहे, पण आपल्या मानसिकतेत अजून ते आलेलं नाहीये. मग बाबांचं संदेशामध्येच पुढे होतं की विश्वगुरु भारत होणार आहे, त्याच्यावरती आता आम्हाला खात्री पटली, शिक्कामोर्तब झालाय. आता बाबाचा मेसेज शिक्कामोर्तब झालाय, पण आता आपल्याला अजून शंका दिसली नाही. आपण अजून बलाढ्य देश कोणाला म्हणतोय, म्हणजे अजून आपण काय केलेलं नाही, तर संतांच्या विचारांचं अवलोकन केलेलं नाही. संतांचं जे मत आहे तेच आपलं मत आहे का हे बघितलेलं नाही आणि त्यामुळे आपल्याला काय होतंय, द्वैत निर्माण होते नाही का. म्हणजे आपल्या देशभक्तीमध्ये संतांच्या देशभक्तीमध्ये किती फरक आहे जाणवते काय. आता एपीजे अब्दुल कलाम एक म्हणजे वाक्य होतं की म्हणजे जास्त हानी कशाने होते हे त्यांना विचारलं होतं, म्हणजे ह्या देशाची सगळ्यात जास्त हानी कशामुळे झाली, तर त्यांनी म्हणले की जेव्हा शस्त्राची गरज होती तेव्हा ह्या देशाने शस्त्र उचलली, पण जेव्हा शास्त्र उचलायची गरज होती तेव्हा ह्यांनी शास्त्र उचललं नाही आणि तेव्हा शास्त्र उचललं नाही म्हणून आज शस्त्र उचलायच्या सुद्धा लायक राहिलेले नाही. बघा मग आता शस्त्र म्हणजे आपल्याला काय वाटतं, दाल तलवार लढाई एवढंच, पण आता आजचं शस्त्र विचारलं तर काय आहे. आज आपण इथं कुठं बसलोय, धर्म मंडपात बसलोय, कशासाठी बसलोय, गोशाळेच्या उद्घाटनासाठी आलोय, आषाढी एकादशी करण्यासाठी आलोय, मंथन काय करायला आलोय, धर्माचं कार्य करण्यासाठी आलोय. मग आपल्याला बाबांना काय करून घ्यायचंय, धर्माचं कार्य करून घ्यायचंय. म्हणजे काय की बाबा विश्वगुरूच्या दिशेने सगळेच म्हणतात आहेत ना. आता जर समजा कोणाला विचारलं विश्वगुरू म्हणजे काय, स्वाबाजीची जगावर सत्ता आहे, पण मोदींचा किंवा भारतातल्या संतांचा विचार विश्वगुरूचा काय, त्यांची व्याख्या काय, तो जो जगाला मार्ग दाखवू शकेल असा विश्वगुरू पाहिजे. कोणाला तरी मारून मुकून आम्हाला विश्वगुरू व्हायचा आहे का, नाही. म्हणजे जेव्हा कधी आपण प्रबोधतो, कोरोनामध्ये आता त्यांनी जर हे केलं म्हणजे विषय घेतला होतो, तर कोरोनात जेवढे म्हणजे काही देशांचं असं होतं की ते स्वतःची वॅक्सिन नव्हते बनवू शकत, ते स्वतःची मेडिसिन्स वगैरे प्रोव्हाइड, तर त्यांनी भारताने त्यांना हे दिलं. आता याच्यात काही फार मोठी गोष्ट नाही, आपल्याला जास्त होतं आपण दिलं, पण जेव्हा ते जे कोणी देश होते ते जेव्हा भारताचं म्हणजे काय होतो धन्यवाद करायला आले तेव्हा त्यांनी हनुमानाचं ते हे केलं काय की तो जसा ते लक्ष्मणासाठी घेऊन आला तसं तुम्ही आमच्यासाठी आला. म्हणजे भारत विश्वगुरू कुठल्या म्हणजे पदांवर जाऊन होणार आहे, तर ह्या धर्माच्या मार्गाने चालून होणार आहे. विश्वगुरू व्हायचं म्हणजे कोणाला तरी म्हणजे ह्या देशाचं त्या देशावर आक्रमण करून. आणि बाहेर अवस्था बघताय, तरुणांची स्वप्न काय असतात की आता आम्हाला वर्ल्ड टूरला जायचंय, वर्ल्ड टूरला जाण्यासारखं वर्ल्ड राहिलंय का आता बघताय तुम्ही. म्हणजे तिथं फिरला तिथं बॉम्ब आहे, तिथं फिरला तिथं अतिरेकी आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. पण त्याच्यात बी जग अजून आपल्याकडे येतंय. काय येतंय, कारण आपल्याकडे त्यांना सुरक्षित वाटते. आणि सुरक्षित कशामुळे वाटते, व्यवस्था आहे
म्हणून व्यवस्थेबरोबर धर्माचं पालन आहे. अजून सुद्धा त्यांना माहिती आहे की ही लोक अतिथी देवो भवमध्येच मान्य ठरतात, ही लोक आपल्याला घेऊ शकतात, म्हणून 2 कोटी बांगलादेश आपल्याकडे येऊन राहिले. इतका अतिथी देवो भव झाले. विषय म्हणजे आपला ह्याचा चालला होता की बाबांचा दृष्टिकोन जो आहे कशाकडे, सत्तेकडे पाहण्याचा, बाबांचा दृष्टिकोन जो आहे विश्वगुरूकडे पाहण्याचा, आणि बाबांचा दृष्टिकोन आहे की संतांची रीत कशी पुढे जाईल हा समजून घ्यायचा आहे. म्हणजे संदेशामध्ये आपला मूळ उद्देश तो आहे की बाबा आपल्याला म्हणजे नेतृत्व म्हणून आता नाही का बाबा म्हणतात मोदींचं समर्थन करायचंय, मत मोदींना द्यायचंय. काल पण म्हणले बाबा भाषण ऐकताना थेट त्यांचं ऐकायचं, इकडचं तिकडचं ऐकायचंय का नाही. म्हणजे काय करायचंय तर नेतृत्व स्वीकारायचंय ना. मग नेतृत्व स्वीकारताना आपण असं अर्धवट स्वीकारून होणार आहे का, नाही. पूर्ण क्षमतेनं आपण त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे. मग आता नेतृत्व कशाच आहे, मोदींचं आहे का, बाबांचं त्याच्यात एक ठळक वाक्य होतं, मोदी इज इंडिया, नाही का. म्हणजे मोदी म्हणजेच भारत आहे. मग भारत काय, आपण भारत नाहीये, आपण भारतातले लोक नाहीये, आहे म्हणजे आपण पण मोदीच आहे. मग कसं मोदी आहे आपण, तर त्यांच्या नेतृत्वाला जेव्हा पाठिंबा देऊ तेव्हा आपण काय होणार आहे, मोदींसारखे म्हणजे मोदींसारखे देशभक्त होणार आहे. आता बाबांनी त्याच्यात पुढे उल्लेख काय केला होता की म्हणजे मोदीला सगळे घाबरतात, म्हणजेच कोणाला घाबरतात, भारताला घाबरतात. भारताला काय घाबरतात, कधी विचार केला भारताला काय, चांगलं सैन्य म्हणून घाबरतात का, नाही. चांगले कारण त्यांना आता माहिती आहे की जो हजारो वर्षांचा इतिहास वारसा घेऊन माणूस बसलाय त्या खुर्चीवरती, तो माणूस काय आता सहजासहजी सोडणार नाही. बघा म्हणजे जो ओवीसी हे म्हणायचा की गळ्यावरून सुरी फिरवली तरी आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही, त्या व्यक्तीला आज तो त्याला जगभर पाठवला की जाऊन सांगून ये की जर इथून पुढे आमच्याकडे टेररिस्ट अटॅक कराल तर आम्ही काय प्रत्युत्तर देऊ. लक्षात येते का की सांगायचं हे काय म्हणजे परिवर्तन म्हणजे किती असते. तर जो देशभक्ती ज्याच्या म्हणजे काहीच नव्हती म्हणजे नाही का त्याला सुद्धा देशभक्त करून टाकलं. बदलाव म्हणजे बाबा जेव्हा पण म्हणतात नाही का की योग पुरुष बसलाय सत्तेवरती, योग पुरुष बसलाय, मग कसा बसलाय तर असा बसलाय, बदलावच्या बदला घेऊन आहे का, नाही. म्हणजे थोडक्यात एक बाबांचं उदाहरण आहे आपल्या ग्रंथामध्ये की पुढे शेळी चालती आणि मागे शिवाचा कळप आहे, तर कोण घाबरत आहे का, नाही. का तर नेतृत्व डर माहित आहे ना. ते म्हणले आता ह्यांच्यात तर शिवांच्या 30 ताकद आहे त्या शेळीच्यात आहे, त्याच्यात काही हे नाही. पण जर सगळ्या शेळी चालत असतील आणि त्यांच्या पुढे एक शिव चालत असेल तर मग घाबरतात का नाही, का कारण त्यांच्यात बळ नाही, पण बळ शिवाच्या नेतृत्वामुळे आलेलं आहे. माऊली काल पण हे सांगितलं की देशासाठी जगायचं, देशासाठी मरायचं, नाही का. देशासाठी जगायचंय, देशासाठी मरायचंय. आपण त्याच्यात अजून एक म्हणजे काय म्हणतो ऍडिशन करूया की जरी मरून परत जन्माला यायचं झालं तरी कशासाठी यायचंय, देशासाठी यायचंय. आज बघा आता विश्वगुरूचा विषय निघाला म्हणून मी सांगतो. म्हणजे भारत विश्वगुरू होणार आहे ह्याची बाबांनी नाव दिलंय त्याच्यामध्ये. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असतील, बाबा असतील किंवा म्हणजे जे कोणी संत महात्मे आहेत त्या सगळ्यांना एक विश्वास आहे की भारत हा विश्वगुरू होणारच आहे, नाही का. आणि बाबा म्हणले की हा विचार माझ्या डोक्यात होता की भारत विश्वगुरू झाला पाहिजे किंवा होईल, पण ह्याच्यावरती शिक्कामोर्तब कधी झाला, जेव्हा नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान आपल्याला भेटला तेव्हा आपल्याला काय झालं, शिक्कामोर्तब झालं त्याच्यावरती, नाही का. आता तशाच म्हणजे कशा सिमिलर गोष्टी करतात बघा. सर्वाधिक देशांमध्ये आज म्हणजे जगभरात जी काही सत्ता चालते त्या सगळ्या देशांमध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांची सत्ता जास्त आहे. राईट विंग, लेफ्ट विंग म्हणतो ना आपण, म्हणजे एक सेक्युलरवादी आणि एक कट्टरवादी. तर कट्टरवादींची संख्या जास्त आहे संपूर्ण भारत जगाच्या ह्याच्यामध्ये. पहिलं. दुसरं काय की मंदिर स्थापनेची जी काही कामं म्हणजे पेंडिंग होती किंवा काही कामं होत नव्हती त्याच धडाडी नव्हतात. खास करून बऱ्याच ठिकाणी पुरलेली शिवलिंग सापडतात आहेत. आता ह्याला लोक चमत्काराचं नाव देत असतील किंवा देतात, पण आपल्याला सद्गुरुबोधन आहे ना, आपल्याला समजलं पाहिजे की ही कशाची हे. म्हणजे असं म्हणतात की जी शक्ती होती ती शक्ती प्रवासाला निघाली होती आणि ती प्रवासाला निघाल्यानंतर ती सगळ्या म्हणजे काय म्हणतो पश्चिम भागातून प्रवास करत 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 आता ती काय करते तर तिच्या मूळ स्थानी ती परत माघारी येते आणि ती परत माघारी येते म्हणून आपल्याला विश्व कल्याणाचे संकेत दिसत आहेत. पण आता ह्याच्यामध्ये आपलं सहकार्य कसं असलं पाहिजे, 5 मिनिटाचं असलं पाहिजे, 20 मिनिटाच्या भजनाचं असलं पाहिजे,
का अर्धा तास कीर्तन करायचं मग 3 वेळा मोबाईल बघायचा, झाली का पूर्ण आता 5-28 शिवाय तर उठू शकत नाही, असं असलं पाहिजे का? नाही. आपलं कसं असलं पाहिजे? संपूर्ण असलं पाहिजे. बाबांनी काल एक वाक्य घेतलं होतं काय, की जगायचं धर्मासाठी, मरायचं धर्मासाठी. आता आपण थोडा बदल करूया, म्हणजे ऍड करूया, बदल नाही करायचा आपल्याला, ऍड काय की जर मेलो परत जन्माला यायला लागलं तरी कशासाठी? धर्मासाठी. काल एक भाऊ प्रवचनाला म्हणजे बसले होते, त्यांनी म्हटले की माझा विषय आहे लक्षात, माझा विषय. बाबा म्हणले तुझा विषय नको सांगू, बाबांचा विषय. तरी पण आपलं त्याच्याकडनं आनंद म्हणजे चूक झाली, तो म्हणला की नाही मी माझा विषय सांगतो. तर बाबा परत म्हणले नाही तू बाबांचाच विषय सांग, नाही का? तर विषय बाबांचाच असणार आहे, विषय बाबांचाच असला पाहिजे. बाबा कधी म्हणजे 2 शब्द बोलतात, तुका म्हणे नामा म्हणे नको, तेव्हा बाबा काय म्हणतात तुझं सांग. तेव्हा बाबा म्हणतात का बाबांचं सांग? नाही. तेव्हा काय म्हणतात तुझं सांग. तुझं सांग म्हणजे काय? तो तुझा अनुभव सांग आणि विषय बाबांचा सांग. म्हणजे आपल्याकडे विषय कुणाचा आला पाहिजे? बाबांचा आला पाहिजे. अनुभव कुणाचा आला पाहिजे? तो आपला, म्हणजे बाबांनी आपल्याला दिलेला आहे तो अनुभव आला पाहिजे. आता विश्वगुरु आपण म्हणतो, पण विश्वगुरु होणार कशाने? तर बाबा सतत एक उल्लेख करत असतात की विश्वात्मकी देवी मंडळी भजन करतात आहेत म्हणून हे होते, विश्वात्मकी देवी मंडळी भजन करतात आहेत म्हणून ते होते, विश्वात्मकी देवी मंडळी भजन करतात आहेत म्हणून आज देशामध्ये गीतेचं त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्मित होती. ते कोणामुळे होते? भजनामुळे होते. म्हणजे भजन करताय तेव्हा तुमचं वैयक्तिक काय तुमचा आध्यात्मिक स्वार्थ आहे प्रत्येकाचा येतो, नाही का? तो पूर्ण होतोय, सद्गुरु कार्य होतंय, विश्वकल्याणाचं कार्य होतंय. यामुळे काय होते? म्हणजे सांगायचं उद्देश काय आहे की दिलेलं कार्य आपण जर पूर्ण कर्तृत्व आणि ह्याने केलं, म्हणजे काय म्हणतो पूर्ण जबाबदारी घेऊन केलं तर आपल्याकडून बरेचसे पैलू मांडले जाणार आणि ते पूर्ण पण होणार. आता गोशाळेचं त्यांनी सांगितलं की गोशाळा नाही म्हणजे उभारायचा विषय, म्हणजे दुसरी गोशाळा उभारायची असा विषय निघता तो बोलण्यात आला. बोलण्यातून परत आपला जेव्हा हे झालं सत्संग झाला तेव्हा पण हे झाला, विश्वास कोणाला नव्हता की इतक्या पटपट ही सगळं होऊन जाईल, नाही का? म्हणजे जिथं माणूस काय म्हणतो की ते दुर्योधनाचा ऍटिट्यूड घेऊन बसलेला असतो की सुईच्या डोक्यावर मावी एवढी जमीन देणार नाही, तिथं आमच्याकडे एकरानं लोक की गोशाळेसाठी. हे धन्यवाद नाहीये, हे आपण म्हणजे काय त्यांना पुरस्कृत करतोय अशाचा विषय नाहीये, पण हा भाव की मी देणार आहे, मी देऊ शकतो, माझ्याकडे ती अबिलिटी आहे आणि मी कुणामुळे आले तर हे सद्गुरूंमुळे आले. सद्गुरूंसाठी करायचं, नाही का? सद्गुरूंचं काय म्हणतो त्यांना सद्गुरू सेवन करण्यासाठी हे कार्य. म्हणजे अगदी छोट्या ह्याच्यातून जरी बघितलं तरी आपल्याला दिसून येतं की बाबांचा पूर्णत्वाने प्रयत्न कशासाठी आहे तर आपला पूर्णपणे विकास व्हावा याच्यासाठी. आपल्याला आहे बघा वैयक्तिक प्रगती असते आणि आध्यात्मिक विकास असतो. मग आपला आत्ता चाललाय तो काय चाललाय? आध्यात्मिक विकास चाललाय. मग आपलं लक्ष कशावर असलं पाहिजे? आध्यात्मिक. पण आपलं लक्ष आहे कशावर? नाही का? म्हणजे आज उद्बोधन करताना किती वेगळे विषय आहेत बघा. मग म्हणजे असं काही स्पेशल सांगावं असं नाही. आता विशेष प्रवचन शब्द काढून टाकलाय. आता खरं बघायचं झालं तर विशेष खरं प्रवचन नाही काय. बाबा ते जेवायला बसले होते आणि मला म्हणले कुठला विषय? मी म्हणलं असा संदेश घेतलाय बघा. म्हणजे बरं तो तुझा विशेष आहे काय? आता ऐकून पण बघा खूप कशी डोक्यात असते. हो माझं विशेषला नाव आहे म्हणलं. मग म्हणलं तुझ्या आधी बोलणार ते विशेष नाहीत काय? म्हणलं ती विषय आता ते काय विषय म्हणतात त्याच्यावर म्हणजे सगळ्यांचाच विषय जो आहे तो काय विशेष आहे. सगळ्यांचा विषय काय आहे? गरजेचा आहे. आणि कशासाठी गरजेचं आहे तर आपला आध्यात्मिक विकास व्हावा ह्यासाठी गरजेचं आहे. आपली कुठली इथं प्रगती करण्यासाठी आपण आलोय का? नाही. आपलं काय बाबा गाडी बंगला व्हावं म्हणून आपण इथं आलोय का? नाही. आपण आलोय कशासाठी? आपल्याला माहिती सत्संगला यायचंय कशासाठी. आता वारीटी पण करतो म्हणजे ते कंपनीनं आता झाले कीर्तनातून झालं तर परत ते जाते त्या वारीत आणि ह्या वारीत काय फरक आहे नाही का? आता हिंदी पण त्या दिवशी तो हे सांगितलं की म्हणजे ज्या भागात माळ म्हणजे खूप विरळ विषय नाही का आणि तरी सुद्धा तो होतोय. ह्याच्यावरती विश्वास कसाच आहे तर त्या सद्गुरूंच्या विश्वासावरती हे होते नाही का? सांगायचं हे काही हेतू की आपलं कार्य हे बाबांच्या दृष्टिकोनातून जेवढं म्हणजे ज्या उद्देशाने बाबा करतात त्याच उद्देशाने आपल्याकडून घडलं पाहिजे.
आज सकाळी बाबांनी एक म्हणजे मला हे दाखवलं, त्याचं थोडंसं एक प्रसंग सांगतो. बाबा मी ते बघितलं होतं. बाबा म्हणले चिंतन येतंय का बघा. आपला विषय काय होता की आपलं कर्तव्य काय आहे नाही का, म्हणजे माणसाचं कर्तव्य काय आहे. माणसाचं कर्तव्य काय, संत रीतीने जाऊन विषय समजून घेऊन देव देश धर्मासाठी काम करणे, हे एका वाक्यात झालं. तर असेच ऋषी वेदव्यास म्हणून आहेत, ते रस्त्याने जात असतात. तर जाता जाता त्यांना एक किटाणू दिसतो. तर त्या किटाणू म्हणजे किडा असतो. त्या किडाचा मी एक पाय मोडलेला असतो. तरी तो काय करत असतो, खूप वेगाने धावण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यांना म्हणजे प्रश्न पडतो की आता ही किडा आहे, एवढूच आहे, म्हणजे एवढा वेगाने पडण्याची काय म्हणजे ह्याला काही लागली आहे. तर त्याच्यावरती ते कुतूहलतेने विचारतात त्यांना की म्हणतात, अरे शूद्र किड्या, तू असा एवढा गडबडीने लगबगीने कुठे जाणार आहे, तुझं तर काय तसं काम पण नाहीये. तर तो म्हणतो की पहिलं म्हणजे तुम्ही मला शूद्र काय ठरवलं. बघा किडा म्हणतोय कोणाला, ऋषींना. ऋषी म्हणजे कोण आहेत, धर्माचं ज्ञान असणारे आहेत, ऋषी व्यास आहेत. म्हणजे असं काय कोणी हलकं मानून विचारतो का नाही. बोध कोणाकडून कसा केला जातो, बोध ईश्वर करतो, हे त्याचं हे आहे. तर ते म्हणतात तू एवढ्या गडबडीने कुठे निघालाय, तुला काय म्हणजे गडबड आहे एवढी. तर तू म्हणतो की मुळात तुम्ही मला शूद्र का म्हणाला, म्हणजे तुम्ही कोण शूद्र आहे आणि कोण नाही हे कशावरती ठरवता, त्याच्या देहावरती ठरवता. म्हणजे मनुष्य असतं तर तुम्ही असं विचारलं नसतं, मी किडा आहे म्हणून तुम्ही मला असं विचारलं. पहिला काय बोध झाला की तुम्ही ताईंनी पण सांगितलं, कुणाला कमी समजू नका, कुणाला हलक्यात घेऊ नका. तसंच काय केलं तुम्ही सांगितलं, तुम्ही देहावरनं ठरवता ही तुमची पहिली चूक झाली. दुसरी, मला गडबड का करायला लागते, तर माझ्या मागे एक बैलगाडी चालत येते, तर त्या बैलगाडीच्या चाकाखाली माझा जीव जाणार आहे आणि म्हणून मी ते पळतोय, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे काय करतोय, आता आपल्यावर घ्यायचं, आपण पण काय कुठलं किडाच आहे बघा, पण आपण आपलं कर्तव्य करत नाही. म्हणून हे सांगायचा विषय हा आहे की बाबा तो म्हणतो की माझं मरण येणार आहे सगळं, म्हणून मला पळायला लागतंय. म्हणजे मरण जर येते तर ठीक आहे ना, तुम्ही मेलाच तरी तुला काय होणार आहे, पुढची कदाचित चांगली योनी मिळण्याची तुला म्हणजे हे संधी आहे. मग तू तरी पण एवढं म्हणजे का वेग पकडलाय. तर तू म्हणतो परत मला चांगली योनी मिळेल किंवा नाही मिळेल हे माझ्या काय पूर्वकर्मावरती अवलंबून असेल, मला तो प्रश्न नाही. पण आत्ता मला देवाने काय दिलंय, हा देह दिलाय, त्या देहामुळे मी काय केलंय, श्वास घेतलाय, मला देव आठवलाय, मला सगळं कार्य माझं करता आलंय. आता मला ह्या देहाला वाचवलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, जे ईश्वराने हा देह दिलाय की नाही स्वतःवरती घ्यायचं, किड्यावरती नाही. हा देह दिलाय, ह्याचा पूर्णपणे उपयोग करून स्वतःला विवेक जागृत करून आपल्याला कर्तव्य पूर्ती करायची, हे एक त्यांना सांगितलं. त्याच्यावरती परत शेवटाला त्यांना कळतं की अरे बापरे, म्हणजे मी महर्षी आहे किंवा हे म्हणजे माझ्याकडे एवढं धर्माचं ज्ञान आहे, पण तरी मी काय केलं, एक क्षुद्र चूक केली. आता ती चूक सुधारण्यासाठी ते करुणा म्हणजे त्याचं मला करुणा जन्म घेते. ते म्हणते की ते म्हणतात मग मी तुला त्या बैलगाडीपासून वाचवण्यासाठी तुला मदत करतो, तर म्हणजे तो चाकापासून वाचवतो. तो म्हणतो नाही 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 तसं करू नका, तसं केल्यानं तुम्ही माझं काय करताय, आत्मबल नष्ट करताय. सांगायचा उद्देश काय आहे की एक प्रकारे तुम्हाला काय करताय, तो म्हणतो माझा एक पाय मोडलाय, आता तुम्ही मला काय करताय, पूर्णपणे आजच करून टाकताय. म्हणजे काय की तुमचं कर्तव्य पूर्ण करत असताना जर तुम्हाला अशा मदतीची अपेक्षा असेल किंवा मला देव मदतच करत नाही, मला संत मदतच करत नाही, मग हे जेव्हा तुमच्या मनात येतं तेव्हा तुमची बरोबर कशाची होते, त्यांच्या मनात जे आज्ञांचं मला आलं ना त्याच्याशी होते. आलं का लक्षात. म्हणजे काय सांगायचं याच्यामध्ये की 3 गोष्ट केली. एक तर तुम्ही कुणाला शूद्र समजताय, तर तुमची व्याख्या संतांची व्याख्या म्हणजे देवाची व्याख्या काय आहे, शूद्र तो आहे की जो सद्गुरूंचं कार्य करत नाही. शूद्र कोण आहे, शूद्र तो आहे जो बाबांचा आदेश पाळत नाही, नाही का. 4 म्हणजे बाबांनी सांगितले 4 पासून 4:40 पर्यंत कधीही तुम्ही भजन टाका, पण तरी आमची जागी ती 4:39ला म्हणजे त्यांचा फोन येतो. मी तर त्याच्यात तुम्ही मला फोन का वाचतो, भजन तर टाकले, कुठं भजन टाकले, भजन टाकले नसतं तर आलं असतं का. सांगायचं हे काय की आपण जर कर्तव्य आपल्या म्हणजे आपला आत्मबल वापरून, आपल्याला दिलेल्या देहाचा वापर करून, आपल्याला दिलेल्या योग्य शक्तीचा वापर करून जर आपण कर्म करत नाही, कार्य करत नाही, सद्गुरू कार्यामध्ये सहभाग घेत नाही, तर आपण काय आहे, शूद्र आहे. आपण काय आहे, शूद्र आहे. आता इथे किती जण शूद्र आहेत, आपण करू नका. आपल्याला म्हणजे अनावरणाने सगळ्यांचंच होतंय नाही असं नाही, पण आपल्याला इथं काय करायचंय की आपल्याला ती जाण ठेवून आपल्याला उद्देश समजून घेऊन बाबांचं काम पुढे न्यायचंय, कर्म करत राहायचं. बाबा सांगत होते की म्हणजे
आता त्या जर किड्यानं स्वतःचा धर्म निभवताना जर पश्चाताप केला असता तर चाललं असतं काय? त्याचं काही नुकसान झालं असतं काय? झालं असतं. काय नुकसान झालं असतं? जी त्याला संधी दिली ही संधी आहे, ही गोशाळा निर्मिती ही काय आपल्याला संधी आहे काय करण्याची? सद्गुरूंना काय म्हणतो आनंद देण्याची, ईश्वरी कार्य करण्याची ही संधी आहे. म्हणजे ही काय आहे आपल्यासाठी आलेली एक संधी आहे नाही का? कधीही म्हणजे आता विरुभाऊ म्हणले नाही की नाही मला हे लयच काम लागतंय, दाईने भाऊ म्हणले नाही नाही मी आता ती मुंबईचं पण काम बघायचं, इथलं बी काम बघायचं, अजून बऱ्याच नवीन मंडळींचं चर्चा किती काम आहे असं जर ते म्हणायला लागले तर हे काम होणार आहे का? नाही होणार. त्यांना काय म्हणजे आपल्याकडून सगळं आनंदित होणार आहेत का? नाही होणार. कोणी आनंदित होणार आहे? जेव्हा ही संधी मिळाली ह्याचं काय म्हणतो महत्व पटेल नाही का? आता ते मोदींना एकदा विचारलं होतं की म्हणजे तुम्ही कार्य करता 2 तास झोप घेता, खूप कमी वेळ झोप घेता, मग तुम्हाला थकवा येत नाही, तुम्हाला हे नाही, तर त्याच्यावर त्यांचं उत्तर काय होतं म्हणजे बाकीचेच असे तो जे विरोधित असतील किंवा काय असतात ते तर म्हणजे 8 तास काम करतात, 5 तास काम करतात आणि बाकी वेळ मिळवतात. मग तुम्ही तसं नाही करत. तुम्ही त्यांचा परिवार छोटा आहे ना, त्यांचा 4 लोकांचा परिवार आहे, 10 लोकांचा परिवार आहे. माझा परिवार 140 कोटी जनता आहे. मला काम कसं केलं पाहिजे? बघा नेतृत्व शब्द खूप छोटा आहे पण करताना ते कळतंय नाही का? आता साधा विषय मला तू सांगतो. मोठे भाऊ म्हणले ते आता कीर्तनकारांना हार द्यायचंय, तिथं म्हणजे ते काठेकर आणि ते बुक वगैरे घेऊन आता ही जबाबदारी जोवर घेतली नाही तर ते कळे ना 10 वेळा त्यांना सांगायला ते मागणं जा अरे बुक्का लावू द्या आधी. म्हणजे बसलोय आता किती दिवस कीर्तनाला बसतोय हे माझं सांगतोय, किती दिवस बसतोय? 12 वेळ झालं, बरीच वर्ष झाली. कीर्तन किती बघितली सगळ्यांची जवळ होईल पण तरी पॉईंट आला का लक्षात? नाही आला. का नाही आला? त्याला जबाबदारीच नाही, घ्यायचीच नाही, ऐकायचंच नाही. हे कुठेतरी निश्चय आहे ना बघतात की बाबा हा किती पण सांगू दे सद्गुरू मी आपण ऐकायचं नाही, किती पण त्यांनी प्रयत्न करू दे आपण ऐकायचं. बघा त्यांनी आता मगाशी साधा विषय होता काय म्हणजे म्हाताऱ्या बायकांसाठी टाळ्या वाजवा. का वाजवा? तर स्त्रियांनी सांगायला सुरुवात केली पदर घेतलाय पदर घेतलाय. म्हणजे चूक सगळ्यांना माहिती आहे हो, लक्षात येते का? म्हणजे ते म्हणतात ना की जीत रावण को खोजने नाही है, जीत रावण को मारणे नाही. आपल्याला रावण सापडला आपल्याला पण आपल्याला त्याला मारायचंच नाहीये म्हणून आपण पूर्ण जिंकतोय का? नाही. आपल्याला काय होतंय? आपल्याला रावण माहित पडलाय ना काय रावण 4:30 नंतर सुद्धा झोपून राहिले. आपला रावण कुठला आहे? व्यवसायाचं उद्घाटन आहे बरं का, हात जोडून हा या उद्घाटनाला बरं का येतोय काय? 3 फोन करायला लागतात, 2 मेसेज टाकायला लागतात, सगळं भागत नाही म्हणून ते मोठे भाऊ बाहेर व्हिडिओ अरे एवढा मंडप आहे कुणाला घेऊन मारला आहे ते पण करून बघतात. आणि मग आम्ही येतो, मग आम्ही स्वतःहून कधी विचारतो काय नाही नाही बाबा आषाढीचं नियोजन आहे मग काय आमच्याकडून काय कधी येऊ? मग त्यातनं आपलं ते त्यांनाही माहित आहे मनुष्य आहे बाबा नाही का? ह्याच्यातून आत तळमळ आहे पण नाही त्याला त्याच्या प्रपंच नियोजन होत आहे. मग ते म्हणतात 4 तारखेला ये संध्याकाळी जरा बघ आहे विनयाताईंचं विशेष प्रवचन आहे, माझं दिव्य मार्गदर्शन आहे, येत थोडा. येतोय काय? नाही. काय येत नाही? कारण कुठेतरी प्रपंचाची आसक्ती आहे. म्हणजेच काय तर आपला विषय चालला होता की बाबा कर्तव्य, मनुष्याचं जे कर्तव्य आहे ते मनुष्य पूर्ण करत नाही. मनुष्याचं कर्तव्य मनुष्य काय करतोय? टाळत राहतोय. आणि टाळत राहतोय म्हणून काय म्हणून मरतोय? आता चाललाय सकाळपासून विषय, काल पण सांगितला वारी म्हणजे कशाचा विषय? मरणाचा विषय आहे. एंड कसा हो? एंड इज वेल ऑल इज वेल नाही का? सगळं कधीच नीट होणार आहे शेवटी. मग शेवट कसा असला पाहिजे? गोड असला पाहिजे नाही का? चांगला असला पाहिजे. आपण शेवट गोड व्हावं म्हणून प्रयत्न करतोय का? आपला प्रयत्न आहे का? आता 50% रावण सापडलाय सगळ्यांना. मला 1 नंबर डॉलर नाही माहित हो, नाही माहित का नाही आलो नाही म्हणजे हेच आहे की आपल्याला आता शोधलंय तर मारला पण पाहिजे. उगाच का त्याला जिवंत ठेवून आपल्याला काय स्वतःची लंका करून घ्यायची का? नाही तसं नाही. तर मूळ विषय हा जो होता की बाबांचा संदेशातून विश्लेषण करायचं होतं तेव्हा बाबांनी म्हणजे बाबा कुठेतरी एक राजकीय ह्याच्यावरती किंवा धार्मिक जे काय म्हणतो एक पेनिट्रेशन धार्मिक हस्तक्षेप जो आहे तो म्हणजे कशामध्ये राजकारणामध्ये असेल किंवा
राजकीय घडामोडींमध्ये असेल, ह्याच्याने तुमचा एक प्रकारचा काय होत असतो, विकास होत असतो. आज हल्ली मुलांना तुम्ही कुठल्याही बघा, म्हणजे आता इथं बसलेल्या मुलांच्या विचारांमध्ये आणि तुम्ही आपापल्या घरी गेल्यानंतर शेजारच्या मुलांमध्ये किती फरक जाणवतो. म्हणजे मी माझ्या सांगतो, जे म्हणजे असं काय म्हणतो, म्हणजे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान आहेत, असं सरळ तोंडवर करून म्हणतात, नाही आम्हाला काही राजकारणात इंटरेस्ट नाही, आम्हाला काही देवदेव करण्यात इंटरेस्ट नाही. काल त्या ताईंनी कोणतरी मांडला की तरुणांसाठी किंवा तरुण पिढीसाठी हा विषय काय आहे, तर ट्रेंडचा आहे. ट्रेंड काय आहे की आज वारी आली की वारीचा फोटो टाकायचा, उद्या स्वामी समर्थांचं काय आलं त्यांचा फोटो टाकायचा. हे धर्म आहे काय, हे धर्माचं कार्य आहे काय, नाही. मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे, आपण घेतली पाहिजे. त्यांचा मेसेज आल्यानंतर म्हणजे ते म्हणजे आता तो मेसेज बाबांनी नाही बघितलं, तो याच्यावर होता मला वाटते, मोठे भाऊंनी त्याच्यावरती रिप्लाय टाकला की बालसंस्कार, एकच शब्द टाकला की मंडप भरलेला आहे, त्याचा आनंदच आहे, ते सगळे जण ऐकतात आहे, पण त्याच्यामध्ये जे तरुण पिढी आहे ती फार कमी आहे. त्याचा आनंद वाटलेला तुम्हाला जबाबदारी त्यांची कर्तृत्व त्यांना सांगायचं तुम्ही, आम्हाला नीट नाही त्यांना काय सांगणार. अरे लक्षात, म्हणजे हे आपलं काम आहे म्हणून आपण करायचंय. ही गोशाळा उभारणे हे भले संतांचं मार्गदर्शन आहे, पण हे कोणासाठी आहे, हे गायींसाठी आहे का, हे तुमच्यासाठी आहे, स्वार्थी आहे आपण खरं. आणि असं धरू नका, आपण काही इथं वैरागी घेऊन नाही आले, आपल्याला अध्यात्माचा स्वार्थ आहे ना आपला, आपल्याला आधी मोक्ष प्राप्तीचा होता, आता कुठला स्वार्थ आहे आपला, आता कुठला आहे, सद्गुरूंचा आनंद जो आहे तो आपला स्वार्थ आहे. आणि स्वार्थ असला पाहिजे, कुठला स्वार्थ असला पाहिजे, बाबा म्हणायचे राग आला पाहिजे, कशाचा राग आला पाहिजे, मला सत्संग जाता येत नाही म्हणून राग आला पाहिजे, अरे माझं भजन चुकलं म्हणून ढसा पाणी आलं पाहिजे. मग तसं स्वार्थ पण असला पाहिजे, कशाचा असला पाहिजे, गोशाळा निर्मितीचा असला पाहिजे, वृत्त संवर्धनाचा असला पाहिजे. विश्वगुरु हे विश्व कल्याणानेच होणार आहे. विश्व कल्याणाचं कार्य होत नाही तोवर विश्वगुरु होणार आहे का, नाही. आपल्याला हे सगळ्यांनी आपापली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. बाबांनी अजून एक काय वाटतं सांगितलं होतं, काय ते आधर्मी माणसाला आधर्माने मारणं हा काय धर्म आहे, बरोबर, मान्य आहे सगळ्यांना. आता ते ऑपरेशन सिंदूरचं ते बाबांनी जे विश्लेषण केलं ते म्हणजे ह्याच्यावरती होतं की जर तुम्ही अधर्म करताय म्हणजे काय करताय, तिथे येऊन जर काय घुसखोरी करते, आमच्या लोकांना त्रास देते, तर त्याच्यासाठी जर कुठला अधर्म अवलंबला तरी सुद्धा तो काय धर्मच आहे. आपल्याला काम कुठलं करायचंय, अधर्माचं करायचंय. हर हर झोपताय तुम्ही, जय विश्वात्मकेश्वर, जय गोमाता. विषय आता कंक्लूड करूया आपण. बाबांचे म्हणजे 3 संदेश होते. एक होता आपला काय की बाबा आपल्याला काय समजून घ्यायचंय की बाबा देवाकडून आपण बदल घडवून घेणार आहे का संतांच्याकडून बदलाव करून घेणार आहे, बदलाव करून घेणार आहे. दुसरा विषय काय होता आपला, विश्वगुरु भारत जो आहे तो विश्वगुरु कशाने होणार आहे, विश्व कल्याणाच्याच कार्याने होणार आहे. आणि तिसरं बाबांचं याच्यामध्ये मत होतं, त्याचा निश्चित झाले, काय झालंय, भारत विश्वगुरु होणार आहे हे निश्चित झालेलं आहे, ह्याच्यात कुठलीही शंका कुशंका बाळगायची गरज नाही. येणारी काही वर्ष म्हणजे आता हे मी स्वतःहून बोलतोय, पण म्हणजे बाबांचं एक म्हणजे मला असं जाणवतं म्हणून मी त्यात ऍड करतोय. चुकत असलं तर मी क्षमस्व म्हणतो. येणारी काही वर्ष आपल्याला फार जोमाने काम करायचं, फार जास्त. म्हणजे त्याच्यात कुठं म्हणजे नाही का फक्त सत्संगला येणं आपलं काम नाहीये. धर्म प्रसार असेल, धर्मग्रंथ हे असेल, किंवा डॉक्टरांनी सांगितलं की प्रत्येक जण कॅन्सर पेशंट आहे, प्रत्येक जण डायबिटीसचा पेशंट आहे. मग प्रत्येक जण काय असला पाहिजे, इथं औषध प्रोव्हाइड करणारा असला पाहिजे, साबण पोचवणारा असला पाहिजे, अर्क पोचवणारा असला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला काय करायचंय, कर्मात तडजोड करायची नाही. आपापली जबाबदारी समजून आपल्याला सुधारायचंय का नाही, आपल्याला आपली जबाबदारी समजून कार्याला लागायचंय. येणारी ही जी काही वर्ष असतील ही कशाची असणार आहेत, तर ही विश्वगुरूच्या दिशेने असणारी आहेत. आता ह्याच्यामध्ये तरुणांना ऍड करायचंय नाही का, काय एकादशी दिवशी मेसेज टाकायचा, पकडावर का उपवास, मग आम्ही म्हणतोय आता चपात्या राहू द्या, आता कळलं एकादशी आहे. येतंय का लक्षात, म्हणजे काय की सातत्याने आपल्याला स्मरण करून देण्याची वेळ नाही यायला पाहिजे. आपल्याला स्वतः समर्पण हे झालं पाहिजे, काम समजलं पाहिजे आणि त्या हिशोबाने कार्य केलं पाहिजे. जय हरी, हर हर, जय गो माता.